आज पडता पडता वाचले मी. मार्केटमधून सामान आणलं होतं. मी म्हटलं थोड्या वेळामध्ये लावते आणि त्याच्यामध्ये तेलाच्या पिशव्या होत्या. त्यातली एक तेलाची पिशवी कधी फुटली काही समजलं नाही आणि ते हळूहळू सगळं तेल पिशवीतून बाहेर लादीवर असं आलं आणि आजकालच्या आपल्या लाद्याचा कलर आहे पांढरा, त्याच्यावरून मला तो तेल दिसला नाही आणि मला सगळे घरातले म्हणत असतात, तू नुसती भिंगरीसारखी इकडे तिकडे फिरत असतात. आणि तसंच झालं. मी धावत धावत आले. नशीब थोडा पाय चटकला आणि मी भिंतीला पकडलं, नाहीतर चांगलेच आज आपटले असते. पिशवीची हालत काही अशी झाली होती आणि मी लादी घासून पुसून काढली, तरी सुद्धा तो तेलकटपणा राहिला होता. मग नवऱ्याने कामावून आल्यानंतर लादीवर शॅम्पू टाकून ती पुसून काढली. संकष्टी असल्यामुळे देवाला नैवेद्य दाखवलं, आरती करून घेतली आणि मग जेवणाला लागलो. मस्त पापड वगैरे तळले. आणि ते कसं आहे, एखादी गोष्ट आपण कमी प्रमाणात बनवली ना की तीच गोष्ट सगळ्यांना आवडते. तर झालं असं, आपण तो लोणचा बनवला होता ना, मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आंब्याचा, मी एका आंब्याचाच बनवला होता, पण तोच सगळ्यांना आवडला. मस्त असं पोट भरून जेवण केलं आणि मग जेवल्यानंतर गेलो टेरेसवर जरा चालायला. चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुन्हा. चलो बाय बाय.